हॅलो, हाय एव्हरीवन, वेलकम टू सायलेंट इन्फोटेक. मित्रांनो, RT 25% ॲडमिशन जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून तर आजपर्यंत एवढा गोंधळ, अशी परिस्थिती ही बघण्यात आलेली नाही आहे. तर 15 दिवस झालेले आहेत की ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत, परंतु या वर्षीच्या नवीन नियमामुळे ॲप्लिकेशन स्टेटस प्रत्येक जिल्ह्यातून हे एवढ्या कमी प्रमाणात ॲप्लिकेशन या 15 दिवसात भरले गेलेले आहेत. ही स्थिती ही विदारक आहे. याचं कारणही हे आहेत की पालकांना खाजगी शाळा, ज्या शाळेमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घ्यायचा आहे, अशा शाळा ह्या दिसतच नाही आहे. 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या आत दुसऱ्या अनुदानित किंवा जिल्हा परिषदेची शाळा जर असेल, तर ह्या ज्या खाजगी इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत या दिसत नाही आहेत. तर या संदर्भात बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये जिल्हावाईज बातम्या पण आलेल्या आहेत. तर या संदर्भात बातमी आलेली आहे जी की प्रवेश क्षमता जी आहे ती जिल्ह्यामधील, आता ही संभाजीनगरची आहे, 36,143 आणि 4,289 पालकांनीच फक्त ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. तर अशी परिस्थिती आहे. काही जिल्ह्यामध्ये तर खूपच कमी प्रमाणात ॲप्लिकेशन भरले गेलेले आहेत. तर जिल्ह्यावाईज आपण बघूया की किती टोटल जागा किती आहे आणि किती फॉर्म भरलेले आहे. तर आपण हे ऑनलाईनमध्ये वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला तुम्ही इथे चेक करू शकता. RT स्टेटस 24-25चं जे स्टेटस आहे जिल्ह्यावाईज तुम्हाला इथे दिसेल. यामध्ये वॅकन्सी दिसतील. वॅकन्सी एवढ्या वाढून गेलेल्या आहे की यामध्ये जिल्हा परिषद, मनपा, अनुदानित शाळांच्या विद्यार्थी संख्यांची जागा इथे आलेली आहे. परंतु टोटल ॲप्लिकेशनची संख्या जर बघितली तुम्ही की अत्यल्प ॲप्लिकेशन्स आजपर्यंत भरले गेलेले आहे. याचं मी हा डेटा एक्सेलमध्ये कलेक्ट केला आणि यामध्ये जर बघितलं तर सर्वात कमी फॉर्म हे सिंधुदुर्ग, माननीय शिक्षण मंत्री साहेबांच्या जिल्ह्यामध्ये फक्त 14 ॲप्लिकेशन भरले गेलेले आहे. तुम्ही बघू शकता. आणि इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अत्यल्प आहे. दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ॲप्लिकेशन इथं भरले जातात, परंतु जिल्ह्यावाईज संख्या जर बघितली तर सर्वात कमी सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यातून ॲप्लिकेशन हे पर्सेंटेज वाईज जर बघितलं की 0.2, 0.89 अशा कमी प्रमाणात ॲप्लिकेशन भरले गेलेले आहे. आणि तुम्ही बघाल तर नागपूरमध्ये सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन आलेले आहे जागेच्या तुलनेमध्ये, आणि त्यानंतर पुणे, ठाणे आणि संभाजीनगर. तर हे ॲप्लिकेशन्स इथं संख्या तुम्ही इथे चेक करू शकता. तर का हे ॲप्लिकेशनचं प्रमाण कमी का झालं, याचं कारण जे आहे तुम्ही बघू शकता की नवीन नियम जो तयार केलेला आहे, नवीन नियमामुळे खाजगी शाळा हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना, जे इंग्लिश मिडियमच्या फेमस शाळा आहे जिथं पालकांना इच्छा असते की तिथे प्रवेश मिळाला पाहिजे, तर तिथे ह्या शाळा दिसत नाही आहे. या नियमामध्ये 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये ज्या अनुदानित किंवा जिल्हा परिषदेची शाळा असेल तर त्या खाजगी शाळा दिसतच नाही आहे. त्यामुळे पालकांमध्ये इथं रोष आहे. तर हा नियम का बनवला, याचं कारण हे स्पष्ट दिसतंय. या न्यूजमधूनही तुम्ही याचं ॲनालिसिस करू शकता की खाजगी शाळां ज्या आहेत त्या कोर्टात गेलेल्या आहे की त्यांचे जे RTचे ॲडमिशन झाले त्याचा परतावा मिळण्यासाठी ते कोर्टात गेलेले, ते शासनाकडे त्यांच्या त्या फीजसाठी भांडत आहे. आणि शासन म्हणतं आहे की आमच्याकडे या फीज द्यायला पैसा नाही, म्हणून ही एक पळवाट काढलेली आहे की खाजगी शाळेंमध्ये हे प्रवेश झालेच नाही पाहिजे, जे होतील ते अनुदानित आणि जिल्हा परिषदच्या शाळेत. परंतु जर जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमध्ये जर पालकांना प्रवेश घ्यायचा असेल तर ही RTA प्रवेश प्रक्रियेची गरजच नाही आहे. डायरेक्टली पालक तिथे जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. तर हे एक कारण आहे की ही पळवाट शोधून काढण्यासाठी गव्हर्नमेंटनी केलेल्या नियमामध्ये बदल, आणि या बदलामुळे शासनाला असं वाटतंय की यामध्ये प्रवेश होणारच नाही आणि शासनाचा खूप मोठ्या प्रमाणात पैसा इथे खाजगी शाळांना देण्याचा वाचेल. परंतु गरीब मुलांचे जे स्वप्न आहे, जे गरीब पालकांचे, वंचित गटाचे जे स्वप्न आहे की इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये किंवा ज्या फेमस शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो, आपणही शिक्षण घेऊ शकतो, तर हे स्वप्न पूर्णतः धुळीस मिळालेलं आहे. आता यामध्ये काही संघटना, काही पालक कोर्टामध्ये गेलेले आहे. कोर्टामध्ये यामध्ये याचिका दाखल केलेली आहे. येणाऱ्या काही काळात त्या याचिकेवरती सुनावणी होईल, परंतु याचा निकाल काय लागेल आणि यातून निष्पन्न काय होईल हे सर्व काही सध्या तरी अंधारात आहे. तर या पद्धतीने हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे आजच्या स्थितीला अशा पद्धतीचं आहे. पुढे बघूया
की कोर्ट यावरती काय निर्णय घेतं आणि शासन यावरती काय उत्तर देतं हे येणाऱ्या